बहुजनांच्या परखड विचारांचे मंथन. रिपब्लिकन वार्ता. नमस्कार दर्शक, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्र. पाहुयात काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अतिशय नाजूक. बातमी आहे जालनामधून. मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह आंदोलकांकडून करण्यात येत आहे. पाणी घ्या म्हणत घोषणाबाजी सुरू आहे. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज जरांगे यांच्या उपोषणस्थळी दाखल झालेले आहेत. तब्येत खालावली असल्याने आज मनोज जरांगे यांना पाणी पिण्यासाठी जोरदार आग्रह होत आहे. त्यांना अशक्तपणामुळे ग्लानी आलेली आहे आणि यावेळी सहकारी आणि नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी आग्रह करत जरांगेंना पाणी पाजलं. मनोज जरांगे यांनी एक ग्लास पाणी घेतलं. आंदोलक, सहकारी मित्र आणि महंत शिवाजी महाराज यांच्या आग्रहानंतर त्यांनी पाणी घेतलं. 6 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आणखीन बिघडलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा आलेला आहे. यासोबतच त्यांना पोटदुखीचाही त्रास होत आहे. गुरुवारी सकाळपासून मनोज जरांगेंची प्रकृती आणखीन बिघडली आणि अशक्तपणामुळे त्यांना ग्लानीही आली. मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडत चालल्याने महिलांची रडारड सुरू आहे. जरांगे 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे. मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह नागरिक करत आहेत. पाणी घ्या असं म्हणत आंदोलनस्थळी उपस्थितांची घोषणाबाजी सुरू आहे. वळूया पुढील बातमीकडे. मनोज जरांगेंनी लोकसभा निवडणूक लढवावी, आमचा पाठिंबा. प्रकाश आंबेडकर. बातमी आहे मुंबईमधून. मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी. ते जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही सविस्तर माहिती दिली. मनोज जरांगे यांना आम्ही राजकीय मेसेज पाठवलाय. ही राजकीय लढाई आहे. त्यासाठी तुम्ही जालनामधून अपक्ष निवडणूक लढवा. एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढवल्यास त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी. त्यासाठी आमचा पाठिंबा असेल असा प्रस्ताव आम्ही त्यांना पाठवलाय, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. वळूयात पुढील बातमीकडे आणि बातमी आहे मुंबईमधून. ना पार्थ पवार ना बाबा सिद्दीकी. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेचं तिकीट. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केलेला आहे. प्रफुल्ल पटेल हेच राज्यसभेचे उमेदवार असतील. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज 15 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. आजच महायुती आणि काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. महायुतीमध्ये भाजपकडून नुकतेच काँग्रेसमधून आलेले अशोक चव्हाण, पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, डॉक्टर अजित गोपछडे यांना, तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांची निवडणूक होत आहे. वळूया पुढील बातमीकडे. ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन फडणवीस फिरायचे त्यांच्या लेकीला राज्यसभा का नाही? सुषमा अंधारे. भारतीय जनता पक्षाने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. मात्र याही वेळेस भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आलेली नाही. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन फडणवीस फिरायचे त्यांच्या लेकीला राज्यसभा का नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय. पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, मला पंकजा मुंडे यांचं वाईट वाटत आहे. ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन देवेंद्र फडणवीस फिरायचे त्याच मुंडे साहेबांच्या कन्येला राजकारणातून संपवण्याचे षडयंत्र पूर्णत्वास नेलं आहे. ही जागा पंकजा मुंडे यांना मिळेल असं वाटलं होतं. भाजपमध्ये निष्ठावंतांवर अन्याय आणि बाहेरून आलेल्या लोकांची चांदी होत आहे. वळतो आहोत पुढील बातमीकडे आणि बातमी आहे बीडमधून. मारहाण करून मोबाईल हिसकावला. बीड जिल्ह्यातून एका आरोपीला अटक. मारहाण करून मोबाईल हिसकावणाऱ्या अंबाजोगाई जिल्हा बीड येथील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 1,28,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
लातूरातील दुचाकीवरून आलेल्या आरोपीने मारहाण करून मोबाईल हिसकावत पळ काढला. याबाबत MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने चोरट्याचा माग काढला. खबऱ्याने या गुन्ह्यातील आरोपींची माहिती दिली. चोरलेला मोबाईल कमी किमतीत विकण्यासाठी आलेल्या एकाला दुचाकीसह खाडगाव रोड भागातून ताब्यात घेतले. बालाजी बबन थाटकर वय वर्ष 28 राहणार समतानगर अंबाजोगाई जिल्हा बीड असे त्याने नाव सांगितले. अधिक चौकशी केली असता रस्त्याने जाणाऱ्या एकाला साथीदारासोबत मारहाण करून मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असून त्याच्याकडून मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 1,28,000चा मुद्देमाल जप्त केला. तपास MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड हे करत आहेत. वळूया पुढील बातमीकडे आणि बातमी आहे नाशिकमधून. माजी मंत्री बबन घोलप यांचा उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र. शिवसेनेचे 25 वर्ष आमदार राहिलेले ठाकरे गटाचे उपनेते तथा माजी मंत्री बबन घोलप यांनी अखेर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक होते. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या मागण्या मांडण्याच्या निमित्ताने अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून घोलप यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती. शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरून अकस्मात काढून आपणास अपमानित करण्यात आले. आपण नेमलेले पदाधिकारी बदलले गेले. या संदर्भात दाद मागूनही नेतृत्वाकडून कुठलेही उत्तर मिळाले नसल्याची तक्रार घोलप यांनी केली आहे. पाहूया पुढील बातमी आणि बातमी आहे महत्त्वाची आणि मुंबईमधून. शरद पवार गटाला धक्का. आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय. राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णयाचा आधार घेत शरद पवार गटाकडून सादर केलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत. नार्वेकर निकाल वाचताना म्हणाले, अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाला विधानसभेच्या एकूण 53 आमदारांपैकी 41 आमदारांचा पाठिंबा आहे, तर शरद पवार यांच्याबरोबर केवळ 12 आमदार आहेत. शरद पवार गटाने या दाव्याला कुठलेही आव्हान दिलेलं नाही. त्यामुळे दोन्ही गटांचं संख्याबळ इथे स्पष्ट होत आहे. त्यानुसार अजित पवार गटाकडे विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे. अजित पवार गटाकडे पदाधिकारी आणि नेत्यांच्या मतांचा अधिक पाठिंबा आहे. यासंबंधी अजित पवार गटाने सादर केलेल्या दस्तावेजांना शरद पवार गटाने आव्हान दिलेलं नाही. त्यामुळे अजित पवार गटाला विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे. पाहूया पुढील बातमी आणि बातमी आहे पुण्यामधून. मित्राकडून खंडणी लुबाडण्यासाठी रचला बनाव. कटात पोलिसांचाही सहभाग. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये श्रीमंत मित्राला गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची आणि तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. मात्र पैसे उकळण्यासाठी रचलेला हा बनाव पोलीस तपासात उघड झाला. धक्कादायक म्हणजे या कटात 2 पोलिसांचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्या 2 पोलिसांसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने देहू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. देहू पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींनी ऑनलाईनद्वारे 4,97,000 रुपये घेतल्याचं स्पष्ट झालेलं आहे. अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा, शंकर गोरडे, मुन्ना स्वामी, देहू पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजार अशी आरोपींची नावे आहेत. पैकी 4घांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्या विरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वळूयात पुढील बातमीकडे आणि बातमी आहे पुण्यामधून. एका धक्कादायक बातमीकडे आपण वळतो आहोत. अल्पवयीन मुलीला लॉजवर डांबून गिऱ्हाईक पाठवले. बापाने घेतलेले उसने पैसे केले वसूल. पुण्यात गुन्हेगारी वाढत असताना आणि रोज लैंगिक छळाच्या घटना ताज्या असताना पुण्याला हादरवणारं कृत्य पुण्यातील एका दाम्पत्यानं केलेलं आहे. वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे दिले नाहीत म्हणून एका अल्पवयीन मुलीला 15 दिवस डांबून ठेवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आलेला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी पती-पत्नीला अटक केली आहे. आरोपी असलेल्या पती-पत्नीकडून मुलीच्या वडिलांनी आजारपणासाठी पैसे घेतले होते. साधारण 30,000 रुपये उसने घेतले होते. मात्र त्यांना पैसे परत करता आले नाहीत. याचा काटा काढण्यासाठी आरोपी पती-पत्नीने अघोरी प्रकार केला. त्या आरोपीने मुलीला जबरदस्तीने पळवून नेत तिला KK मार्केट येथील एका लॉजमध्ये 10 ते 15 दिवस डांबून ठेवलं.
त्यानंतर आरोपीने मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी एका दाम्पत्यावर भारती विद्यापीठ पोलिसांनी पोक्सो आणि पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. महिलेला अटक केली आहे तर आरोपी पती फरार झाला आहे. वळूया एका महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी आहे पुण्यामधून. पुण्यात दुचाकी चोरून बीडमध्ये विकल्या, अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला. पुण्यासह राज्यात दुचाकी चोरणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झालेली आहे. त्यात कधी एकाच प्रकारच्या गाड्या चोरायच्या तर कधी शौक म्हणून आवडेल ती गाडी थेट उचलायचे प्रकार राज्यात सुरू आहेत. गाड्या चोरणाऱ्यांवर पोलिसांची चांगलीच नजर आहे. त्यातच पुण्यात गाड्या चोरून राज्यातील इतर शहरात नेऊन विकणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे आणि बीड जिल्ह्यामध्ये चोरलेल्या 7 दुचाकींसह एका चोरट्याला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेली आहे. सूरज गायकवाड असे या दुचाकी चोराचं नाव असून त्याने पुण्यात आणि बीडमध्ये दुचाकीची चोरी केली होती आणि त्यानंतर पुणे आणि बीड पोलीस त्याच्या मागावर असताना तो बीडमध्ये आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आणि त्याच्याकडून 7 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दर्शको, तर या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्रात नवीन अपडेट न्यूजसह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.